31 जानेवारीपासून नो एंट्री टायमिंग मध्ये बदल करण्यात आलाय। यावर अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशननं आक्षेप घेतलाय। संघटनेला विश्वासात न घेता हे बदल केल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे। या संदर्भात त्यांनी आमदार डॉक्टर सुनील देशमुखांशी चर्चा केली। नो एंट्री टायमिंग मध्ये केलेल्या फेरबदलाबाबत अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशननं आक्षेप घेतला आहे। 2011च्या अधिसूचनेनुसार शहरात कायद्याप्रमाणे व अटीप्रमाणे जड व लहान वाहनं, हलके वाहनं वाहतूक करतात। 31 जानेवारीपासून नो एंट्री टायमिंग मध्ये फेरबदल करण्यात आले आहे। या संदर्भात अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनला कोणतीही सूचना न देता, विश्वासात न घेता हे फेरबदल करण्यात आले आहेत। यावर असोसिएशननं आक्षेप घेतला आहे। याची पूर्णपणे चौकशी करून निर्णय घेण्यात यावे अशी मागणी असोसिएशननं केली आहे। ही अधिसूचना तात्काळ रद्द करावी असंही म्हणणं असोसिएशनचं आहे। या संदर्भात ट्रान्सपोर्ट एजंटनी आमदार सुनील देशमुखांशी चर्चा केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण या संदर्भात चर्चा करू असं आश्वासन आमदार देशमुखांनी यावेळी दिलं। भानखेड परिसरात बिबट्याने एका महिलेला मारून खाल्लं अशी अफवा पसरली होती। या परिसरात एकच गर्दी उसळली। याचा तपास करण्यासाठी पोलीसही पोहोचले, मात्र ती निव्वळ अफवा निघाली। अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सिटी न्यूजने केलं आहे। शिवाय वन विभागानेही केलं आहे। वडाळी परिक्षेत्र व भानखेडा वन परिक्षेत्रात 4 बिबट असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झालाय। सोमवारच्या रात्री एका बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं। यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन परिक्षेत्रात धाव घेतली, पाहणी केली, परंतु ही माहिती अफवा असल्याचं निष्पन्न झालं आहे। अफवांकडे लक्ष देऊ नका असा सल्ला वन विभागाने दिला आहे। महानगरातील भानखेडा परिक्षेत्रात 4 बिबट वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले। त्यानंतर काल परवाच एका महिलेवर बिबटानं हल्ला केला आणि त्या महिलेची शिकार केली अशी अफवा सर्वत्र पसरली होती। या अफवेचं निरसन केलं असता वन विभागाने माहिती दिली आहे की ही माहिती शुद्ध अफवा आहे। या परिसरात कुण्याही महिलेवर बिबट्यानं हल्ला केलेला नाही। वन विभागाकडे एक बिबट्या आहे, तो सध्या या पिंजऱ्यात कैद करून ठेवलेला आहे आणि भानखेडा परिसरात आढळलेले बिबटे हे त्यांच्या वनक्षेत्रातच संचार करतात, मनुष्यावरती हल्ला करीत नाही। त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये अशी अपीलही वन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आलाय। महोत्सवात कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। नामवंत कवींनी संमेलन गाजवलं। श्री समर्थ हायस्कूल येथे जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या अंतर्गत झालेल्या कवी संमेलनाला मान्यवर कवींनी हजेरी लावली। उपस्थित रसिक श्रोत्यांनी कवी संमेलनाचा मनमुराद आनंद लुटला। वावराले गोंधन देवाचं आनंद, सुगीचा दिवस आला, सुगीचा दिवस आला, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस सपन इरला ना, सारा जगच वैरी झाला, सारा जगच वैरी झाला, डोळ्यातून आला पाऊस आला, डोळ्यातून आला पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला। शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य बोंड्याईच्या कानोल्याचा कसा टांगला फुलोरा, बोंड्याईच्या कानोल्याचा कसा टांगला फुलोरा, झोका झुलत निजला बाळ पायण्यात गोरा, मस्त काले पेलवेना आली भरून खंदाळी। केशरी कार्ड धारकांना एपीएल धान्य योजना सुरू करावी व रॉकेलचा पूर्ववत कोटा देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे। या संदर्भात राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। नोव्हेंबर 2014 पासून केशरी कार्ड धारकांना एपीएल सवलतीच्या दरात सुरू असलेली योजना बंद केल्याने राज्यातील 2 कोटी लोकांच्या तोंडचा घास हिरावला आहे। गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी राबवण्यात आलेली बंद केलेली योजना तात्काळ सुरू करण्यात यावी।
बंद केलेला घासलेटचा पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, तसंच धान्य पुरवठाही करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वात आमच्या शासनामध्ये 3 रुपये किलो केसरी कार्ड धारकांना जे धान्य मिळत होतं ते आणि 70% केरोसिनची कपात याच्या निषेधार्थ आम्ही आज हे धरणे आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था निर्माण या शासनाने केलेली आहे. मागच्या वर्षी दुष्काळात 10,000 रुपये हेक्टरी पैसा मिळाला असताना यंदाच्या वर्षी नवीन शासनाने अजून एकही पैसा दिलेला नाही आणि देणार आहे तर त्याची कपात करणार आहे, 4,500 प्रमाणे देणार आहे असं आश्वासन दिलेलं आहे. आणि शेतकऱ्याची, शेतमजुराची आणि सामान्य जनतेची होत असलेली दिशाभूल याच्या निषेधार्थ हे आंदोलन, धरणे आंदोलन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरावती जिल्ह्यात करत आहोत. संत रोहिदास महाराजांची जयंती हर्षोल्लासात व मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. 13व्या शतकात समाजोद्धाराचं कार्य करणारे संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महाजनपुरा येथून निघालेल्या या शोभायात्रेत 8 दिंडी समाविष्ट होत्या. दिंडीतील भजनांनी व टाळ मृदंगाच्या नादाने वातावरण भक्तिमय झालं. शहरातील प्रमुख मार्गांहून भ्रमण केलेल्या या शोभायात्रेत देवांच्या, संतांच्या मूर्ती होत्या. बैलगाडीवर देवांच्या तसबिरी शिवाय थोर पुरुषांच्या तसबिरीही होत्या. संत रोहिदास महाराज की जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरी करत आहोत. आमचे हे संत राष्ट्रहिताचे आणि समाजहिताचे संत होते. त्यांनी 13व्या शतकात सांगितलं, कैसा चाहू राजमय ज्या मिले सबन कन्नू छोटे बडे संबसे रहिदास रहे प्रसन्न, अशी राज्यव्यवस्थेचं त्यानं विश्लेषण संतांनी करून दाखवलं आहे. आणि त्यांना मन चंगा तो कठोरी में गंगा, जिनका मन साफ हो, जो पवित्र है, जो देश के हित में, समाज के हित में अच्छा कार्य कर सकते, उसमें गंगा में डुबाने का कोई काम नहीं है. वही आदमी सबसे अच्छे होते. ऐसे हमारे संत, उनकी आज रोहिदास जयंती है. मोठ्या संख्येनं समाज बांधव शोभायात्रेत सहभागी होते. 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान श्री विश्वकर्मा मूर्ती प्राण प्रतिष्ठा व जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. गोपाल कालेने या महोत्सवाची सांगता झाली आहे. जेवडनगर विश्वकर्मा वसाहत येथे श्री विश्वकर्मा मूर्ती प्राण प्रतिष्ठा व जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. महोत्सवात संगीतमय रामायण कथा सप्ताह घेण्यात आला. मंगळवारी सकाळी हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज सायतकर यांनी गोपाल काल्याचं कीर्तन केलं. लग्नात तयारीनं जातो, कपडे बिपडे अमका ढमका, आंघोळा बिंगोळा, इस्त्रीचे कपडे बिपडे घालून आज सकाळपासून सगळे म्हणजे असे राईट फाईट तयार आहेत. आणि एखाद्याच्या घरी लग्न असू द्या, मग मनाबरोबर येईल जाते काय कोणी येऊन, अरे लग्नात तर बोलावूनही जात नाही. इथं कोणाला काय काय निमंत्रण पत्रिका या म्हणून 7 दिवसापासून उपस्थिती आहे या ठिकाणी, काही कोणाला निमंत्रण नाही. एकदा सुरू झालं रे झालं की घचाघच मंडप भरला. ज्या ठिकाणी आनंद आहे तिथंच माणसाला जावं वाटते. जिथं आपल्या मनाला क्लेश आहे, जिथं आपल्या मनाला दुःख आहे, जिथं आपल्याला मनाला विचार पटत नाही, अशा ठिकाणी माणसाला जावं वाटत नाही. तुम्हाला जावं वाटत असेल तर ठीक, पण आपल्याला तर काही जावं वाटत आव नाही, आदर नाही, नाही नैनो में नीर तुलसी. गोपाल काल्याने महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद आवड ही असतेच. आपला छंद जोपासताना मंगरूळ दस्तगीरच्या युवकाने चक्क ग्रंथाचे ग्रंथ तयार केले आहेत, तेही कात्रणाने. दिलीप महात्मे असं या युवकाचं नाव आहे. सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशींनी त्याची मुलाखत घेतली आहे. बहुरत्नी वसुंधरा है, तरह तरह के लोग और तरह तरह के उनके शौक. कभी कभी देखकर आश्चर्य होता है कि एक व्यक्ति अपने शौक में कहाँ तक आता है. आज हम आपको ऐसे व्यक्तित्व से मुलाकात कर रहे हैं जिसने हजारों कविताएं जमा करी, हजारों लेख जमा करे हैं, और ये सब कातरन से बहुत सुंदर अक्षरों से और बहुत सुंदर ढंग से सजाकर, संवार कर, बाइंडिंग करके जो ग्रंथ रखे हैं, उस व्यक्ति से हम आपका मुलाकात कराते हैं. तो आइए मिलते हैं. नमस्कार, आपका शुभ नाम? दिलीप वसंतराव महात्मे. दिलीप बाबू, कितना पढ़े लिखे आप? मैं 10वीं तक पढ़ा हूँ. 10वीं तक पढ़े. क्या करते हैं अभी? अभी बेरोजगार हूँ. बेरोजगार. अच्छा, तो ये जो आपने कातरन वगैरह काट के ग्रंथ बनाए हैं, ये कैसे, क्या आपको कल्पना आई इसकी? मैं जब बचपन छोटा था तब से पहले क्रिकेट जो खेलते हैं उनके छोटे छोटे कातरन बनाता था. हाँ. उसको अपने बुक में फिट करता था. उसके बाद जो प्रसिद्ध व्यक्ति है दुनिया की, उनके फोटो लेता था, चिपक के थोड़े थोड़े डायरी बनाता था. जब मैं 5वीं 6वीं 7वीं में चला गया, उसके बाद वो फोटो चिपकाता था, उसके बाद उनका बायोडाटा लिखता था. ऐसा करते करते छोटा पुस्तक बनाता था. उसके बाद 10वीं तक आया. 10वीं के बाद में मेरे को क्रिकेट का इतना जोश लग गया कि उसमें मैं 10वीं में फेल हो चुका. अच्छा. हाँ. उसके बाद फिर अब अपना कैरियर खत्म हो गया, इसलिए क्या करना चाहिए, तो वही अपना शौक पूरा लाया मैंने. और इसके बाद मैंने लेखन किया, जैसे प्रेरणा और शोध पार्ट 1 पार्ट 2 किया. हाँ. उसके बाद ये कर रहे थे, घर वाले बोल रहे थे कि तू क्या कर रहा है, ये गलत है, अपना ये काम नहीं है, अपन मोल मजूर वाले लोग हैं. हाँ. तो पार्ट 1 होने के बाद मैंने स्कूल में गया. उन्होंने कहा कि चलो अच्छा छंद है तेरा, खाली टाइम में करते जा. उसके बाद साहित्य इतना मिलता गया मेरे को, जो कातरन का है वो पूरा लिख नहीं सकता, टाइम वेस्ट होता था. तो पूरा साहित्य करके मैंने पुस्तक बनाए, जैसे पूरे 16 खंड बनाए. 16 खंड जैसे जागतिक ज्ञान, जनरल नॉलेज का पार्ट है वो, उसका पार्ट 1 पार्ट 2 और पार्ट 3 भी कंप्लीट किया. पार्ट 4 की तरफ मैं बढ़ रहा हूँ. अच्छा. उसके बाद आध्यात्मिक है, पार्ट 1 पार्ट 2 और पार्ट 3. हाँ. अभी कविता की तरफ उसका है. उसके बाद कविता कलेक्शन का जो है, अपन कविता 10वीं की उम्र में अपने माइंड के हिसाब से कर नहीं सकता. हाँ. इसलिए क्या करना, तो जो प्रसिद्ध व्यक्ति है उनकी कविता मैंने कलेक्शन किया. आज तक मैंने 7000 से ऊपर कविता की कलेक्शन किया. जैसे पार्ट 1 है उसमें 1743 है, पार्ट 2 है जिसमें 1781 है, पार्ट 3 है जिसमें 3127 कविता है. उसके बाद मैंने पार्ट 4 जो है हिंदी में किया है, उसमें भी मैं 2000 के बाद 2500 डाल रहा. उसके बाद मैंने कैरियर मंत्रा एक पुस्तक बनाया है, जो विद्यार्थियों को कैरियर जॉब करने के लिए, उसमें मैंने 250 जॉब उसमें मिला है, उसका कलेक्शन करके पुस्तक किया. तो ये जो बुक्स आपने बनाए सब, हाँ, तो ये बेचते भी है क्या आप? बेचने के लिए तो नहीं ला सकता, इसमें मैं सिर्फ लोगों को बताने के लिए, आपकी हॉबी बताने के लिए आपने ये सब किया. बहुत अच्छा आपका प्रयास है. आपने जो मेहनत की है वो बहुत सुंदर है, और लोग इस छंद से सीख सकते हैं, कुछ कर सकते हैं. कुछ फोटोग्राफ भी जो आपने बनाए अद्वितीय है. सिटी न्यूज की ओर से हम आपका बहुत बहुत अभिनंदन करते हैं, आभार व्यक्त करते हैं कि आपने ये छंद में अपनी रुचि बनाए रखा. और चाचा मैं बोलना चाहता हूँ कि मेरा छंद ऐसा है, पर मैं इसमें मेरा कैरियर हो सकता है क्या, यही मैं जो वर्ल्ड में मेरे को जो मिल रहे लोग मार्गदर्शन दे रहे हैं, इसमें मैं कैरियर बना सकता है क्या, कुछ आर्थिक पोजीशन बनाने की परिस्थिति इकट्ठा कर सकता है. देखो बेटा, हाँ, पैसे कमाने के लिए अनेक प्रकार के उद्योग हैं. पता नहीं ये चीज आपको कब कैसे काम में आ जाए, कब इसको जानकार और खरीदार आदमी मिल जाए, ये तो बता नहीं सकते, समय ही बताएगा. और आदमी की परिस्थिति हरदम एक सरीकी रहती नहीं है, इसलिए कभी हल्की परिस्थिति में रहे तो खच नहीं जाना, और बहुत अच्छी परिस्थिति में रहे तो माज नहीं जाना, ऐसा बोलते हैं.